पहिलं लिंग कापलं पाहिजे. गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या लागतील? त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमाने 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास. पुण्यातील भोर तालुक्यात एक अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. भोर तालुक्यातील नरसापूर येथे 3.5 वय वर्ष असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नराधम विकृत माणसानं अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. परिणामी ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हे विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला आमच्या हातात द्या अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलकांना स्वतः SP संदीप सिंग मिल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. सध्या भोर तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांचा तुर्तास रास्ता रोको स्थगित करण्यात आलाय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीनं घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करून दगडानं ठेचून तिचा खून केला आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले CCTV फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीसाठी आली होती. दरम्यान आरोपी विरोधात 15 दिवसात दोषारोप पत्र न्यायालयात सादर करणार अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय. मात्र या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही अल्पवयीन मुलगी नरसापूरला तिच्या आजीकडे सुट्टीनिमित्त राहायला आली होती. दुपारच्या सुमारास नरसापूर राम मंदिर परिसरात ती खेळत होती आणि यावेळी तिला आमिष दाखवून तिथून जवळच असलेल्या एका गुरांच्या गोठ्यात नेऊन निर्दयपणे अत्याचार करण्यात आला. त्यानंतर या नराधमानं तिचा खून केला. दरम्यान मुलगी सापडत नाही म्हणून कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती सापडूनच आली नाही. दरम्यान परिसरातील CCTV तपास केला आणि सदर व्यक्ती समवेत ती आड बाजूला जात असल्याचं दिसलं. यावरून त्या भागात कुटुंबियांनी शोध घेतला असता तिचा गोठ्यामध्ये झाकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नागरिकांनी ज्या व्यक्तीबरोबर ती गेली होती त्या व्यक्तीचा शोध गावाच्या परिसरात घ्यायला सुरुवात केली आणि तो गावच्या नदीकडील एका भागात सापडला. दरम्यान त्याला पकडून आणून मुलगी कुठे आहे, तू काय केलंस असं विचारलं असता त्यानं मी काही केलं नाही असं उत्तर दिलं. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार समोर आलाय. यावर संतप्त नागरिकांनी नराधमाला आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. या संतापजनक घडलेल्या घटनेमुळे समस्त नरसापूरमधील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी मृतदेह हलवण्यास नकार देऊन सदर नराधमाला ग्रामस्थांच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी करत पोलिसांना अडवून धरलं. या प्रकरणावर आता सुप्रिया सुळेंनी ट्विट केलंय. ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याला आदेश देऊन या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्या. तसंच हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटतायत. राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. त्याचे आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हराम करून आल्या काय कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय प्रशासनाने? 4 वर्ष तो आतमध्ये होता येरवड्या जन्मला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमाने 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचे ते करू द्या. राक्षसी प्रकार जो घडला त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणं इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का?
जिथे प्रत्येकजण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालं आहे. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत, एवढं भान आपल्याला असावं. इस्माला आमच्या ताब्यात द्या. त्या 65 वर्ष असलेल्या आरोपीचं पहिलं लिंग कापलं पाहिजे. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायला जर ही माणसं धजवत घाबरत नसतील, हिंमत वाढत असेल त्यांची, तर मला वाटतं ही विकृती खरंच ठेचणं गरजेचं आहे. कायद्याने काय न्याय मिळेल, फास्ट ट्रॅकवर चालेल, हाही विचार आता मनामध्ये नाही आहे. पहिल्यांदा त्या इस्माचं लिंग कापलं पाहिजे आणि त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करताना समाजाची विकृती कुठे चालली आहे हे खरंच बघणं आणि ती तात्काळ थांबवणं ही काळाची गरज आहे. ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी, जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. आणि आजच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालंय. मुख्यमंत्री साहेब, मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं, परंतु महिलांची सुरक्षितता कुठंतरी राज्यात आता मिसिंग आहे. तुम्ही म्हणताय की कनेक्टिंग जे आहे ते लिंक त्याला म्हटलं पाहिजे, पण अशीच कनेक्टिंग एखादी योजना किंवा कायदे जे आहेत ते कनेक्टिंग जे आहेत ते तातडीनं कसे निकाल लागतील असे करा, तरच आमच्या या मुली सुरक्षित होतील. या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपल्यास मागणी करत आहे की तात्काळ आरोपीला तर अटक झालीच पाहिजे, परंतु लवकरात लवकर या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस करून तात्काळ या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे.